आणि आता थेट जळत नाशिकमध्ये संजय राऊत बोलतायत. का त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसत आहे, महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू ना. मगासपासून अस्वस्थ आहे का राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या ज्या निर्घृणपणे केली, कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. हा, त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या, 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतलीत कानेरे, सावरकर, पण आता ज्या हत्या होत आहे या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणाचा आम्ही आढावा का घेतो, त्या नाशिकमध्ये काय झाले दिनकरराव, दत्तनाना? हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा, ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याच्यावर लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले. हा, तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. फार मोठ्या संख्येनं नाशिक रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवन यांचं मूळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषद येथील, नगरपालिका येथील वोट चोरी करून आलेलं सरकार आहे. सुद्धा बोगस नाशिकमध्ये 3-4 आता शक्य आहे का ना? काय त्यांनी मुद्द्याची क्रांती केली? चोऱ्या माऱ्या, वोट चोऱ्या करून सरकार सत्तेवर आलं, त्यांना आपण निवडून आले. त्यांना आपण घालवून त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. हे चित्र आपल्याला राज्याचं बदलायची जबाबदारी नाशिक पासून आपण सुरू करूया. मी पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभारी आहे की या जनाक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. छत्रपती शिवाजी महाराज.
तर हा आक्रोश मोर्चा सरकारला इशारा देण्यासाठी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पक्षाचा नव्हे तर हा सरकारचा मोर्चा असं त्यांनी म्हटलं. ड्रग्ज महिलांवरील अत्याचार हे सुरूच आहेत असं सुद्धा या भाषणादरम्यान संजय राऊत यांनी म्हटलंय.